नमस्कार मंडळी, हे पहा आज फास्ट ट्रॅक टेस्ट आपल्या गावामध्ये राहण्यामध्ये होणार आहे। तर बऱ्यापैकी पब्लिक या ठिकाणी जुळलेली आहे, आलेली आहे, भरपूर माणसं आलेले आहेत। या ट्रॅकवर तयारी भरपूर प्रकारची अशी चालू आहे। या ठिकाणी विघनवाडीवरून येणार आहे ट्रेन जे आहे ते विघनवाडीहून येणार। विघनवाडीहून आल्याच्या नंतर रायमो मार्गे राजुरी, नवगण राजुरी या ठिकाणी जाणार आहे। नवगण राजुरीला जाण्यासाठी इथून निघल्याच्या नंतर ते ट्रॉलीमध्ये ते जे पथक आहे, तपासणी पथक, ते निघलेलं आहे। पण ते पथक जे समोर ब्रिज दिसत आहेत, हे पाठीमागे जे ब्रिज दिसत आहे, ब्रिजचे जे किचकट बाबी काम वगैरे राहिलेले असतात त्याची ते तपासणी करत ते ट्रॉली येणार आहे आणि ते पथक येणार आहे। तपासणी त्यांची कंप्लीट झाल्याशिवाय आपल्या परिसरामध्ये म्हणा किंवा आपल्या भागामध्ये रेल्वे चालू होणार नाही। त्यासाठी एक पथक आलेलं आहे। ते पथक आता तपासणी करत आपल्या राहण्यामध्ये अवघ्या 5 मिनिटात येत आहे। नमस्कार मित्रांनो, हे पहा या ठिकाणी CRS टेस्ट म्हणजे रेल्वेची हाय स्पीड चाचणी होणार आहे। रायमोच्या स्टँडवर या ठिकाणी, रेल्वेच्या स्टँडवर या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। तर या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसत आहेत, हे या ठिकाणी आताच विघनवाडीवरून या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी पूर्ण हा रूळ जो आहे रूळवर आलेले आहेत आणि या आल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी काय केलं, रुळावरून थोडं बाजूला घेतलं आणि या आपले रेल्वेचे जे अधिकारी आहेत, अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। ते इथून तिथून विघनवाडी या ठिकाणी निघून, विघनवाडीहून निघल्याच्या नंतर त्यांनी इथून तिथून एवढा जो रुळ आहे त्या पूर्ण रुळावर त्यांनी अशी टेस्ट घेतली, चाचणी घेतली की खरंच या रुळावर रेल्वे येण्यासाठी पात्र आहे की नाही। म्हणजे त्यांनी आतापर्यंत इथपर्यंत विघनवाडी ते रायमो या परिसरामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल तर ती अडचण आहे की नाही ते त्यांनी तपासणी केली आहे। आणि आता ते या ठिकाणी आत्ताच रायमोच्या रेल्वे स्टेशनला आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर आता ते इथं येऊन ऑफिस या जे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये आलेले आहेत। या ठिकाणी तो स्टॉप जो आलेला आहे या ठिकाणी आतमध्ये त्यांचे जेवण वगैरे चालू आहेत। सेंट्रल रेल्वे अशोक दमाने होती।
हे पहा मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर आपल्या रायमो या ठिकाणी, हे पहा रायमोचं जंक्शन आहे आणि या ठिकाणी आता रेल्वे येत आहे. हे पहा तिकडं तुम्ही पाहू शकता. अवघ्या काही वेळामध्ये म्हणजे विघनवाडीवरून या ठिकाणी रेल्वेची जी गाडी आहे ती आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. भरपूर लांब आहे पहा, भरपूर लांब म्हणजे जवळच आलेले जवळपास. हे पण तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, हे पहा, तुम्हाला जे ट्रेन आहे येणारी त्या गाडीचा जो हॉर्न आहे तुम्हाला तर ऐकायला येतच असेल. तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी रेल्वे आलेली आहे, ट्रेन आलेली आहे, पण त्या ट्रेनची स्पीड कमी आहे. कमी असण्याचं एकमेव कारण असं आहे की रायमोचं जे स्टँड आहे त्या स्टँडवरती थांबणार आहे. जर ही हाय स्पीड टेस्ट असती, ही स्पीड जर भरपूर असते या गाडीची, तर या ठिकाणी भरपूर धावत्या वेगामध्ये ती आलेली दिसली असती. पण या ठिकाणी आपण पाहू शकता समुदाय या ठिकाणी पाहण्यासाठी आलेला आहे. या ट्रेनचा आस्वाद घेण्यासाठी, ट्रेन पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी रेल्वेची जी गाडी आहे ती आलेली आहे. बऱ्याच दिवसाची आतुरता होती रायमोकरांची, ती प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता कंप्लीट होत आहे. कितीतरी वर्षानंतर या ठिकाणी रेल्वे आलेली आहे रायमोमध्ये. आणि ही टेस्ट असून एक प्रकारचं
मित्रांनो, या ठिकाणी खूप स्लो पद्धतीने या ठिकाणी रेल्वे जात आहे. आता जशी जशी दूर दूर जाईल त्या पद्धतीने या गाडीची स्पीड वाढत आहे. पहा, तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची ही रेल्वे आहे. या ठिकाणी या रेल्वेचे 10 ते 12 डबे या ठिकाणी रायमोच्या या ठिकाणाहून गेलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी सर्व जनसमुदाय या ठिकाणी आला होता रेल्वेला पाहण्यासाठी. भरपूर जणांनी या ठिकाणी रेल्वे पाहण्याचा आनंद घेतला आहे. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता, एका चढी एक यूट्यूबर सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. भैया, तुमचं कोणतं चॅनल आहे? शुभम अकोलकर फोटोग्राफी. अच्छा. सर्व प्रकारची मंडळी या ठिकाणी पाहण्यासाठी जमली होती. हे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी साहेबांची या ठिकाणी आलीजे साहेब लोक आलेले होते. सरांची या ठिकाणी या कॅबिनच्या बाहेर आपण येत आहेत. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी रेल्वे पुढे गेलेली आहे आणि यानंतर हे जो गाडा आहे हा गाडा पुन्हा रेल्वे पटरीवर आणण्यासाठी सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत, कष्ट करत आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आता ही पटरी या ठिकाणी रेल्वे पटरीवर मांडल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी जे साहेब आहेत ते साहेब पुन्हा टेस्टसाठी चेकिंगसाठी या ठिकाणी जाणार आहे. तिकडं पाहू शकता मित्र, त्या ठिकाणी एक गाडा जो आहे तो त्या ठिकाणी वर मांडलेला आहे. काय नाही. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी चालू झालेला आहे. हा त्यांनी पुढे गेलेला आहे. या ठिकाणी एकलाच हा मनुष्य टेस्ट घेत आहे. टेस्ट म्हणजे पुढं आणि मागे घेऊन ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पहा, त्याला मल्टीमीटरसुद्धा आहे, किती स्पीड चालली आहे, किती स्पीडने हा गाडा चालतो, अशा पद्धतीचं. या ठिकाणी CRS, CC सेंट्रल, CYCC अशा पद्धतीचे यांचे जे खुर्च्यावर नाव आहेत, म्हणजे त्यांचे पद आहेत, त्या पदाच्या अनुसार त्या ठिकाणी ते अधिकारी आहेत. ते अधिकारी आणि ते एक पथक या ठिकाणी ते तपासण्यासाठी या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर तपासणी करत आहे. पाहू शकता तुम्ही.
अशा पद्धतीचे मीटरचे मोजमाप लिहिलेलं एक पट्टी त्यांनी या ठिकाणी चेक केलेली आहे. खडीचं अंतर किती असेल, किती असावं, अशा पद्धतीचं ते मोजमाप असावं कदाचित. अपनी गाड़ी चली गई उसको बोलते ना। अरे छोटू साइड में साइड में ट्रेन टेस्टिंग ट्रेन टेस्टिंग पुन्हा ते एडिटिंग करीत बसण्यापेक्षा घेतली ओके बघू द्या काय आलता. हेवी ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर हेवी आहे. संपला ना आता. मित्रांनो या ठिकाणी थांबले. पहा मित्रांनो, या ठिकाणी खूप स्लो पद्धतीने या ठिकाणी रेल्वे जात आहे. आता जशी जशी दूर दूर जाईल त्या पद्धतीने या गाडीची स्पीड वाढत आहे. पहा
मित्रांनो, ही अशा पद्धतीची ही रेल्वे आहे. या ठिकाणी या रेल्वेचे 10 ते 12 डबे या ठिकाणी रायमोच्या या ठिकाणाहून गेलेले आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व जनसमुदाय या ठिकाणी आला होता रेल्वेला पाहण्यासाठी. भरपूर जणांनी या ठिकाणी रेल्वे पाहण्याचा आनंद घेतला आहे. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता एका साईड एक यूट्यूबर सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. भैया, तुमचं कोणतं चॅनल आहे? शुभम अकोलकर फोटोग्राफी. अच्छा. सर्व प्रकारची मंडळी या ठिकाणी पाहण्यासाठी जमली होती. हे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी साहेबांची या ठिकाणी आलीजे साहेब लोक आलेले होते. सरांची या ठिकाणी या कॅबिनच्या बाहेर आपण येत आहेत. आमच्याकडे दाखव. हे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी रेल्वे पुढे गेलेली आहे आणि यानंतर हे जो गाडा आहे हा गाडा पुन्हा रेल्वे पटरीवर आणण्यासाठी सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत, कष्ट करत आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आता ही पटरी या ठिकाणी रेल्वे पटरीवर मांडल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी जे साहेब आहेत ते साहेब पुन्हा टेस्टसाठी चेकिंगसाठी या ठिकाणी जाणार आहे. तिकडे पाहू शकता मित्र, त्या ठिकाणी एक गाडा जो आहे तो त्या ठिकाणी वर मांडलेला आहे. काय नाही. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी चालू झालेला आहे. हा त्यांनी पुढे गेलेला आहे. या ठिकाणी एकलाच हा मनुष्य टेस्ट घेत आहे. टेस्ट म्हणजे पुढं आणि मागे घेऊन ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्याला मल्टीमीटर सुद्धा आहे, किती स्पीड चालली आहे, किती स्पीडने हा गाडा चालतो, अशा पद्धतीचं. या ठिकाणी CRS, CC सेंट्रल, CYCC अशा पद्धतीचे यांचे जे पुढच्यावर नाव आहेत, म्हणजे त्यांचे पद आहेत. त्या पदाच्या अनुसार या ठिकाणी ते अधिकारी आहेत. ते अधिकारी आणि ते एक पथक या ठिकाणी ते तपासण्यासाठी या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर तपासणी करत आहे. पाहू शकता तुम्ही.
अभिषेक करून आल्यावर वापस 2 तासानंतर वापस शेअरिंग बसून हे नाही माणूस 24 तास गाडी चालवणार